या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर रणधीर शिंदे, माझे सहयोगी निबंध वाचक आणि महाराष्ट्रातून विशेषतः पुण्यातून आलेले सर्व मराठी रसिक वाचक, मराठी प्रेमी, भोजनोत्तर हा माझा निबंध ठेवण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भोजनोत्तर ठेवल्यानंतर काय होतं. सगळ्यांना मानदे आलेलं असतं, निबंध वाचकासकट सगळ्यांना मानदे आलेलं असतं आणि मग डुलक्या घेण्याची सुद्धा सोय पाठीमागच्यांना ही उपलब्ध झालेली असते. कोणी त्यांना रोखू शकत नाही. अशा स्थितीमध्ये मला माझं म्हणणं या ठिकाणी मांडायला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी मी एक उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं की या ठिकाणी परांजपे सर समोर आहे. मला अनुराधाबाईंच्या निबंधाच्या संबंधामध्ये मला जे काही मांडायचं होतं ते मांडताना तुम्ही नंतर बोला असं सर म्हणाले. ते स्वाभाविक, त्यांचं म्हणणं चुकीचं नव्हतं, पण तो विषय वेगळा होता आणि मी आता ज्याच्यावर बोलणार आहे तो विषय वेगळा आहे. त्या दोन्हींचा मेळ बसण्यासारखा नव्हता आणि म्हणून योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य अशा प्रकारचं जे काय वाटत असेल ते त्याच वेळेला मांडलं गेलं पाहिजे म्हणून मी आग्रह करत होतो. नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधाचा माझ्यावर परिणाम झाला आणि मला ते आवर्त घ्यावं लागलं आणि जे त्यातून मला आणखी स्पष्टपणानं मांडायचं होतं ते पूर्ण काही मांडता आलं आणि बघा एका मुद्द्यापुरतं केलं. असो, इतर 5 निबंध वाचक आणि मी यांच्यामध्ये मूलतः फरक आहे. कारण त्यांच्या निबंधांचं स्वरूप हे विचारांच्या अंगानं जाणारं होतं आणि राहणार सुद्धा आहे. माझ्या निबंधाचं स्वरूप हे अनुभवाच्या अंगानं जाणार आहे. कारण मी कार्यकर्ता आहे, ते अभ्यासक विचारवंतही आहेत. कार्यकर्त्याला कार्य करत असताना किंवा काम करत असताना आलेले जे अनुभव आहेत संस्थांच्या संदर्भात आणि शासनाच्याही संदर्भात ते द्रव्य हे माझ्या निबंधाचा आधार असणार हे स्वाभाविक आहे. आपल्यालाही ते समजू शकतं आणि म्हणून तुम्हाला काही वेळेला थोडंसं विस्तारानं ते सांगण्यासाठी एखादा अनुभव थोडासा विस्तारसुद्धा आपल्याला वाटेल तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी मी मुद्दाम हे प्रास्ताविक म्हणणार नाही, पण हे माझं म्हणणं तुमच्यासमोर ठेवतो. मी सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या संस्थेचे अध्यक्ष श्री शशिकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हे चर्चासत्र सगळेच असतील त्याच्यामध्ये, पण आम्हाला ज्यांनी फोन केले म्हणून त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. श्री संग्राम गायकवाड, त्यांचे सर्व संधी आणि इतरही त्यामध्ये असू शकतात अधिकारी यांचे मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं. त्याबद्दल जगभरातील मराठी भाषकांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. ज्या वर्गानं आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, मराठी भाषेची धोरणात्मक हेळसांड केली, त्या वर्गालाच अशा चर्चेची गरज वाटते हे मला दिलासादायक वाटते. पण चर्चासत्राच्या निमंत्रण पत्रिकेवरून नजर फिरवल्यावर मला यापेक्षाही अधिक आश्चर्य वाटलं. कारण ज्या मराठी भाषेविषयीच्या कार्याच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं ते काम गेल्या 60 वर्षांपासून सरकारच्या ज्या मराठी भाषाविषयक स्वायत्त संस्था करतायत त्या संस्थांच्या अध्यक्षांपैकी त्यांचं म्हणणं व सद्य परिस्थिती समोर येण्यासाठी चर्चेसाठी त्यांचे इथे असणे महत्त्वाचे होते असं मला वाटतं. राजा दीक्षित, सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख हे तिघेही अतिशय सक्षम अध्यक्ष आहेत. त्या मोरे आहेत असं मी म्हणतो, आहेत की नाही त्याने राजीनामा दिला ते आता मला माहीत नाही, पण मी जेव्हा लिहित होतो त्यावेळेला त्यावेळेचं माझं हे म्हणणं आहे. मला आजची परिस्थिती माहीत नाही.
त्यांना या चर्चासत्रात निमंत्रित करणं आवश्यक होतं असं माझं मत आहे. मी माझं मत आणि निरीक्षण नोंदवले नाही, तर एका बिगर सरकारी साहित्य संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी अंगसोरपणा केला. मी सरकार दार्जिना आहे असा त्याचा अर्थ होईल. या चर्चेसाठी काही एक मांडणी करायला मला जो विषय दिला तो अनेकांच्यासाठी, विशेषतः माझ्यासाठी फारच नाजूक आहे. विषय समकाळाशी संबंधित आहे. त्यामुळे निबंध वाचकाला म्हणजे मला उघड उघड शत्रुत्व घ्यायला लावणारा आहे. चर्चासत्राला संयोजकांना समकाळ अपेक्षित असला तरी शासनाने भाषेसंबंधीचे धोरण कसे असले पाहिजे हे स्पष्ट व्हावे म्हणून थोडे इतिहासात शिरावे लागेल. अगदी 1000 वर्ष आपणास मागे जाणे शक्य आहे. इतिहास काळात भाषेसाठी काम करणाऱ्या अशा संस्था नव्हत्या, पण शासन मात्र होते. लोकशाही नसेल पण शासन होतेच. त्या वेळेच्या शासनाने मराठी भाषेबाबतचे आपले काही एक धोरण ठरवलेले दिसते आणि त्यानुसार अंमलबजावणीही केलेली दिसते. या निमित्तानं ते पाहणं मला आवश्यक वाटते. 12व्या-13व्या शतकात महाराष्ट्रावर यादवांचे साम्राज्य होते. राज्यकारभाराची भाषा संस्कृत होती. यादवांची राजधानी मराठवाड्यात देवगिरीला होती. यादवांच्या सत्तेआधी 1000 वर्षांपासून मराठवाड्यात आणि लगतच्या प्रदेशात बोलभाषा म्हणून मराठी घडत होती, आकाराला येत होती. याचे पुरावे देता येतात. या 1000 वर्षाच्या काळात तिच्यात समृद्ध वाङ्मय निर्मिती होईल एवढा तिचा विकास झाला होता. हे श्री चक्रधर, माईंबट आणि इतर महानुभावांची समृद्ध वाङ्मय निर्मिती आणि ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई यांची समृद्ध वाङ्मय निर्मिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. यादवांचा अलीकडचा सम्राट रामदेवराव यादव यांनी या गोष्टीची गंभीरपणे नोंद घेतलेली दिसते. त्यांच्या राजदरबारासह अवतीभोवती संस्कृत भाषेचा पाश असतानाही त्यांनी राज्यकारभारासाठी लोकांना महत्त्व देऊन लोकांसाठी राज्यकारभारातून संस्कृतला हटवून मराठीला राजभाषेचा दर्जा दिला आणि आपल्या साम्राज्याचा कारभार मराठीतून सुरू केला. मराठी पहिल्यांदा राजसिंहासनावर बसली. भाषेच्या बाबतीत राजाचे म्हणजे प्रशासनाचे लोकांप्रती असलेले दायित्व त्यांनी आपल्या कृतीतून दाखवले. त्यांच्या दरबारी असलेला राजकवी नरेंद्र पंडित, ज्याचं आडनाव अयाचित, नरेंद्र पंडित याचे रुक्मिणी स्वयंवर हे नितांत सुंदर काव्य त्याच्याच काळातले. ते ऐकल्यावर ते आपल्या नावावर केल्यास त्यात जेवढ्या ओव्या आहेत तेवढ्या सुवर्णमुद्रा किंवा सोन्याच्या मोहरा देऊ अशी राजाने त्याच्याकडे इच्छा व्यक्त केल्यावर, ना राजे हो, आमच्या या कविकुला बोलू लागेल, आमच्या कविकुलाला बोल लागेल, आमच्या कविकुलाला बट्टा लागेल, म्हणून मी हे करणार नाही. ना राजे हो आमच्या या कविकुला बोलू लागेल असे बाणेदार उत्तर देणारा व कवीने किंवा लेखकाने राजसत्तेने देऊ केलेल्या प्रलोभनाला बळी पडू नये असा आदर्श घालून देणारा कवी नरेंद्र तो हाच. इथे त्याचा केवळ निर्लोभीपणाच दिसत नाही तर कवित्वाचा अभिमानही प्रकट होतो. नरेंद्राचे रुक्मिणी स्वर हे मराठीतले पहिल्या दर्जाचे आख्यान काव्य आहे. इथं राजभाषेचा दर्जा देणं आणि लेखक कवीला भाषेच्या क्षेत्रात आपल्या दावणीला बांधण्याचा सत्तेकडून झालेला हा पहिला हस्तक्षेप आहे. एक विधायक आणि आवश्यक, तर दुसरा कवीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवू पाहणारा. शिवाजी महाराजांचा व शिवशाहीचा उदय झाला. त्यावेळीची मराठी भाषेची स्थिती अतिशय बिकट होती. मधल्या 300-350 वर्षांच्या काळात बहामनी सत्तेमुळे मराठवाड्यासह जवळपास सर्व महाराष्ट्र भाषाभ्रष्ट झाला होता. लोक सत्वहीन बनले होते. शिवाजी महाराजांच्या व शिवशाहीच्या उदयापर्यंत मराठी भाषा ही मराठी उरलीच नव्हती. फारशीच्या प्रभावामुळे ती नाममात्र अस्तित्वात होती. 80% शब्द फारसी तर 20% शब्द मराठी अशी भाषेची स्थिती होती. शिवाजी महाराजांनी राजकीय आघाडीवर जे कार्य केले त्या तुलनेत त्यांना इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला आयुष्य फार कमी मिळाले. तरीही भाषेची स्थिती त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती.
त्यांनी या धकाधकीत भाषेकडेही जमेल तितके लक्ष दिले, भाषाशुद्धीचे धोरण राबविले आणि भाषेत सुधारणा घडवून आणली. त्यामुळे 1674 राज्याभिषेक झाला त्यावेळेपर्यंत फारसी व मराठी शब्दांचे प्रमाण उलटे झाले होते. राज्याभिषेकाच्या वेळी बोलल्या जाणाऱ्या मराठीत 80% शब्द मराठी तर 20% शब्द फारसी होते, असे निरीक्षण कोल्हापूरचे डॉक्टर प्रकाश पवार यांनी अलीकडेच नोंदवले आहे. महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार करताना संस्कृतचा आदर्श जरूर समोर ठेवला असला तरी त्यांच्या या मराठी भाषिक कार्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. शासन यंत्रणेने मराठी भाषा व्यवहारात केलेला हा दुसरा पण उचित अशा प्रकारचा हस्तक्षेप म्हणावा लागेल. इथे शिवरायांमुळे मराठीला दुसऱ्यांदा अधिकृतपणे राजभाषेचा दर्जा मिळाला. जागरूक राजसत्तेची उदाहरणे म्हणून आपल्याला राजसत्तेने केलेल्या या दोन्ही हस्तक्षेपांकडे, या निर्णयांकडे पाहता येते. राजसत्तेने भाषा व्यवहारामध्ये केलेले दोन्ही हस्तक्षेप भाषेच्या विकासासाठी उपकारक ठरलेले आहे. पेशवाईत भाषेसंबंधी अशी आस्था एकाही पेशव्यानं दाखवलेली नाही. पेशव्यांनी पूर्वार्धात लढाया जिंकल्या व उत्तरार्धात ब्राह्मणांसाठी पंचपक्वान्नांच्या पंक्ती आणि नाटकशाळांचे नाचगाणे या पलीकडे काहीही भाषेसाठी काहीही केलेले नाही. राज्यावर कर्जाचा भार तेवढा वाढवून ठेवला. तिसरा हस्तक्षेप इंग्रजांनी केला. त्यांचा उद्देश काहीही असो, कारण आपण त्यांच्या उद्देशाकडे नेहमी लोक वेगळ्या नजरेने बघतात की त्यांचा राज्य कारभार वगैरे करता यावा म्हणून त्यांनी केलं वगैरे, पण तसं केवळ तेवढंच नाही आहे. काहीही असो, पण त्यांच्या हस्तक्षेपाने मराठी भाषेला नीट वळण लागले. तसे प्रयत्न इंग्रजांनी जाणीवपूर्वक केले. राज्यकारभाराची भाषा इंग्रजी ठेवली असली तरी लोकांशी व्यवहार करण्यासाठी प्रयत्नपूर्वक स्थानिक भाषेला महत्त्व दिले. स्वतः भाषा नीट शिकून घेतली. इंग्रजी सत्तेच्या काळात वसाहत म्हणून त्यांची व त्यांच्या काळाची काही जण ठरवून हेटाळणी करतात. त्यांनी स्थानिकांसाठी केलेल्या कामांची, सुधारणांची खुल्या मनाने नोंद घेतली जात नाही. मला हा कृतज्ञपणा वाटतो. मराठीच्या विकासासाठी इंग्रजांनी केलेले प्रयत्न असे 1, 2, 3 असे मी सांगतो आपल्याला. 1804 कॉलेज म्हणजे इथं निदान पुण्यामध्ये हा जो भाग आहे इथं तोपर्यंत त्यांची सत्ता स्थापित सुद्धा झाली होती. त्याच्या आधीच 1804 कॉलेज ऑफ फोर्ट विल्यम कलकत्ता येथे मराठी भाषा शिकण्याची व शिकवण्याची सोय त्यांनी केली. याचा अर्थ महाराष्ट्रापासून खूप दूर असले तरी इथूनच मराठी भाषेच्या रीतसर अभ्यासाला सुरुवात झाली. 1805 मराठी पुस्तकांना पहिल्यांदा मुद्रणाची जोड दिली. 1805 मराठी भाषेचे व्याकरण, तुम्ही लक्षात घ्या, आधी पहिल्यांदा व्याकरण निर्माण केलं आणि ते छापलं. 1805 मराठी भाषेचे व्याकरण आणि सेंट मॅथ्यू ही 2 पुस्तके ख्रिस्ती मसींनी महाराष्ट्रात नाही, कलकत्त्याजवळील श्रीरामपूरला छापली. त्यानंतर 1818 आणखी 10 मराठी पुस्तकं छापली. छापण्याच्या कलेमुळे मराठी लेखनाला खुलेपणा प्राप्त झाला. लेखन सार्वजनिक झाले. हे इंग्रजांचं काम. 1815 बॉम्बे एज्युकेशन सोसायटीसारख्या सरकारी शिक्षण संस्था काढल्या व महाराष्ट्रात ब्राह्मणांपुरतं असलेलं शिक्षण खुलं करून सर्वांच्यासाठी रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यातून मराठी भाषेच्या शिक्षणालाही शिस्त लागली. 1820 ग्रंथनिर्मितीसाठी नेटिव्ह स्कूल अँड बुक कमिटीची स्थापना करून मराठी भाषेच्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक योजना आखल्या. आवश्यक असलेली पुस्तके तयार करून घेतली. त्यासाठी हे आपल्यालाही करता येतं जे यशवंतरावने केलं. त्यासाठी दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन केली. पुस्तके लिहिण्यासाठी उत्तेजन दिले. परंपरावादी व सनातनी वृत्तीच्या ब्राह्मणांचा रोष थंड करण्यासाठी पुण्यात त्याआधीच संस्कृत पाठशाळा स्थापून त्यांची तोंडे बंद केली. त्याचा फायदा त्यावेळेच्या बहुजनांना मिळाला. 5 मराठीच्या शिक्षणाला शास्त्रशुद्ध बैठक देण्यासाठी मराठी व्याकरण निर्माण केले, लिहिले, ते छापले, शब्दकोशांची रचना केली. पुढे त्यांचे अनुकरण करीत मोरोकेशव दामले आणि इतर अनेकांनी मराठी व्याकरणाची मांडणी केली. अगदी गोव्यातही पिसुर्लेकरांनी मराठी व्याकरण लिहिले होते. ते प्रकाशित होऊ शकले नाही, हा भाग वेगळा.
वोल्सवर्थ आणि मेजर कँडी यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष कष्ट घेतले आणि मराठी समाजासमोर शब्दकोश कसा रचावा याचा आदर्श ठेवला. खरं म्हणजे मराठी रचनाकारांना त्यांनी धडेच दिले. नव्याने शिक्षण घेऊ पाहणाऱ्या वाचकांसाठी ग्रंथालय स्थापन करून भारतीय त्यात मराठी आले. समाजासाठी वाचन संस्कृतीचा पाया घातला. 1836मध्ये कलकत्त्याला पहिले तर 1840मध्ये नाशिकला दुसरे ग्रंथालय भारतात त्यांनी स्थापन केले. त्यांनी स्थापन केलेले ग्रंथालय म्हणजे आजचे नाशिकचे सार्वजनिक ग्रंथालय होय. याच काळात नाशिकला राहून मिसेस फरारा ह्या मराठीत लेखन करीत होत्या. आमच्या लहानपणी आमच्या क्रमिक पुस्तकात सर आमच्या आधीचे वाहवा वाहवा चेंडूहा या किंवा सदृश नावाची अहमदनगरच्या मिस मेरी भोर यांची एक कविता आमच्या अभ्यासक्रमात होती. याची आठवण आम्हाला आमच्या पिढीला अजूनही ताजी आहे. 1825 ते 32 ग्रंथलेखन, ग्रंथप्रकाशन, त्यासाठी प्रोत्साहन, बक्षिसे देणे इत्यादींसाठी त्या काळात 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली इंग्रज सरकार. 1857मध्ये मुंबई, कलकत्ता, मद्रास येथे विद्यापीठे स्थापन केली. त्यातून आधुनिक शिक्षणाचा पाया घातला. त्यातूनच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्यांना समाज परिवर्तन झाले पाहिजे यासंबंधी विचार करणारे विचारवंत निर्माण झाले. मराठी शब्दकोश व व्यवहारकोश निर्माण केले. वोल्सवर्थ व मेजर कँडी आधी सांगितल्याप्रमाणे यांनी त्यासाठी खूप कष्ट उपसले. ग्रियर्सन यांनी मराठीच्या बोलींचे, ज्याच्यावर सकाळी उल्लेख झाले, बोलींचे सर्वेक्षण केले होते. मराठवाडा प्रदेश निजामी सत्तेखाली असल्यामुळे तिथं सर्वेक्षण होऊ शकले नव्हते. 1951मध्ये झालेल्या 51-11 आहे याच्याबद्दल माझ्या मनात जरा संभ्रम आहे, पण मी 51 लिहिलेलं आहे, कदाचित 11ही असू शकतं. 1951मध्ये झालेल्या जनगणनेनुसार एकट्या बीड जिल्ह्यात मराठीशिवाय मराठीने प्रभावित केलेल्या 54 बोली 54 भाषा बोलल्या जात होता हे त्या जनगणनेतून पुढे आले. त्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेले नाही, ना शासनाने ना संस्थांनी. मराठवाडा साहित्य परिषदेने शिक्षकांच्या मदतीने पुन्हा एकदा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यात आता किती बदल झाला ते या प्रयत्नातून पुढे येऊ शकेल. 1-2 वर्षे लागतील. सरकारी शाळा काढून मराठी भाषेचा पुढचा मुद्दा मग शिक्षण सुरू झाले. अशा अनेक प्रयत्नातून मराठी गद्याला महत्त्व व वळण इंग्रजांनी दिले. त्यामुळे ज्ञानसंपादनाला आणि ज्ञानविस्ताराला बळ मिळाले. गद्य प्रसार झाला. त्यामुळे विचार जागृतीसाठी नियतकालिकांचा उदय झाला. 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण काढले. 40 वर्षांनंतर 1872मध्ये गोव्यातही पहिले मराठी नियतकालिक देश सुधारणेच्छू निघाले. पुढे महाराष्ट्रात विविध ज्ञानविस्तार, मासिक मनोरंजन अशी नियतकालिकेही सुरू झाली. थोडक्यात काय तर प्रजेचे व्यापक हित व प्रजेची संस्कृती लक्षात घेऊन नीट आखणी करून इंग्रजी सत्तेने हे सर्व केले. आज मराठी भाषेला जे रूप प्राप्त झाले व मराठी वाङ्मयाला जो आकार आला त्यामागे इंग्रजी सत्तेने भाषेच्या क्षेत्रात केलेला विधायक असा हा हस्तक्षेप व त्यांचे विधायक प्रयत्न हे होते हे मान्यच करावे लागते. इंग्रजी सत्तेने केलेल्या प्रयत्नांचा लाभ विदर्भासह महाराष्ट्राला मिळाला. म्हणून मराठवाडा वगळता सर्व भागात आधुनिक मराठी वाङ्मयाची सर्व अंगाने निर्मिती झाली. तशी ती मराठवाड्यात होऊ शकली नाही. त्याची कारणेही राजसत्तेच्या दृष्टिकोनातच आहे. यादव साम्राज्याच्या अखेरच्या काळात 13व्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीची यादवांची सत्ता संपवली. या घटनेचा परिणाम म्हणून जेते आणि जीत, जे जिंकतात ते जेते, जे हरतात ते जीत यामध्ये जे घडते ते येथेही घडले. म्हणजे मराठवाड्यात एकूण 654 वर्षे मराठवाडा परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली होता. या दीर्घ काळात जितांच्या संस्कृतीवर जेत्यांच्या संस्कृतीचा प्रभाव वाढत गेला. अखेरच्या 224 वर्षे निजामी सत्तेच्या काळात मराठी भाषा व्यवहारावर बंधने घातली गेली. त्यामुळे इंग्रजी सत्तेखाली मुलखात झालेल्या
भाषिक सुधारणा व विकास इथे झाला नाही. उलट उर्दूची सक्ती करण्यात आली. भाषिक व सांस्कृतिक उपक्रमांवर बंदी लादली गेली. त्यामुळे एखाद दुसरा अपवाद वगळता आधुनिक भाषा व्यवहारापासून भाषा व्यवहारापासून व वाङ्मय व्यवहारापासून इथला मराठी समाज दुरावला. मात्र निजामी सत्तेच्या अखेरच्या टप्प्यात एक अपघात घडला, तो इथं सांगितला पाहिजे. 1918मध्ये उस्मानिया विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाच्या स्थापनेबरोबरच उर्दू भाषा व वाङ्मय असा विभाग स्थापन करण्यात आला. या विभागाबरोबरच मराठी भाषा व वाङ्मय विभागही सुरू करण्यात आला. येथील मराठी समाजाला हा मोठा सुखद धक्का होता. शालेय पातळीवर मराठी शिक्षण नसताना विद्यापीठ पातळीवर मात्र भाषा शिक्षणाची व संशोधनाची व्यवस्था करणे हे एक विपरीत चित्र होते. पण त्यातील गंमत अशी की जगभरातल्या विद्यापीठांमध्ये जिथं मराठी शिकवलं जात होतं, जिथं मराठी विभाग होते, त्या सगळ्या मराठी विभागांच्या आधी म्हणजे पहिल्यांदा हा हैदराबादचा उस्मानिया विद्यापीठातला मराठी विभाग स्थापन झालेला आहे. हे म्हणून मी त्याला विपरीत चित्र म्हणतो आणि सुखद धक्का असं सुद्धा म्हणतो. या विभागाने डॉक्टर सुधीर रसाळांसारखे अव्वल समीक्षक, लोकसाहित्याच्या अग्रणी संशोधक उषा जोशी, श्रीराम कुलकर्णींसारखे चौफेर अभ्यासक आणि महाराष्ट्राबाहेर दक्षिणेतील मराठी लेखनाचे संशोधन करणारे डॉक्टर माणिक धनपलवार हे या मराठी विभागाने मराठी भाषा वाङ्मयाला ही दिलेली देण आहे. निजामी सत्तेच्या या दोन परस्पर विरोधी हस्तक्षेपांचा अर्थ कसा लावायचा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. तो सुटो न सुटो, पण परकीय सत्तेने, प्रशासनाने जितांच्या भाषेवर आक्रमण करून फक्त आपली भाषा लादली, संस्कृतीवर आक्रमणच केले, अन्यायच केले, जितांसाठी व जितांच्या भाषेसाठी काहीच केले नाही, असे सरसकट पाहण्याच्या भ्रमातून आपण बाहेर आले पाहिजे. त्यांनी केलेल्या अशा हस्तक्षेपांबद्दल आपली नजर बदलली पाहिजे. त्यासाठी इतिहासाचा धांडोळा कोऱ्या मनानं घेतला पाहिजे. हेही या चर्चासत्राचं काम आहे असं मला वाटतं, म्हणून हे मी या ठिकाणी मांडलेले. हे माझी भूमिका आहे. कदाचित आयोजकांना ते मान्य असेल नसेल. आता आपण महाराष्ट्राकडे बोलू, आजच्या याच्याकडे. 1956मध्ये भाषावार प्रांतरचना झाली. असे थोडेफार उल्लेख आधी झालेले, या संदर्भात ते झालेले नाही. प्रत्येक भाषेची स्वतंत्र राज्य झाली. महाराष्ट्रात हा बदल 60मध्ये झाला. मराठीला हे स्थान मिळण्यासाठी अधिकची 4 वर्षे वाट पाहावी लागली. 1960मध्ये महाराष्ट्र निर्माण झाला. नवे शासक आले. प्रमुख शासकाचा मान यशवंतराव चव्हाणांना मिळाला. त्यामुळे मराठी भाषेचे भाग्य उजळले. नव्या महाराष्ट्राची धोरणे ठरवताना पठारे सरांनी सकाळी सांगितलं, त्यांनी मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या विकासासाठी जी आखणी केली, अंमलबजावणीसाठी जी रचना केली, ती माझ्या दृष्टीने परिपूर्ण अशी होती. यशवंतरावांना मुख्यमंत्रीपदाचा अवघा 2-2.25 वर्षांचा कालावधी मिळाला, परंतु या काळाचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यांनी केलेल्या मांडणीवर व यंत्रणेच्या रचनेवर किमान पुढील 20 वर्षे महाराष्ट्राला बदल करण्याची गरज पडली नाही. यशवंतरावांच्या नंतरच्या पुढील मुख्यमंत्र्यांनी या 20 वर्षांच्या काळात या कामात फारसा खंड पडू दिला नाही. यशवंतरावांच्या वाटेनं ते काम करत राहिले. यशवंतरावांनी मराठी भाषेचं व संस्कृतीचं काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, त्या अंतर्गत विश्वकोश मंडळ, आधी त्याच्यातच होतं ते, नंतर 20 वर्षानंतर स्वतंत्र झालं. विश्वकोश मंडळ, भाषा सल्लागार समिती, लोकसाहित्य समिती, विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ, मराठी नाट्य महोत्सव, ग्रंथ पुरस्कार योजना, नाट्य परिनिरीक्षण मंडळ, लोककलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांची स्वतंत्र मंडळे इत्यादींचा त्यात समावेश होता. पुढे 1992-93मध्ये शरद पवारांनी त्यात राज्य मराठी विकास संस्था स्थापन करून आणखी एका निखळ मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थेची भर घातली. भाषेसाठी, वाङ्मयासाठी नाही, फक्त भाषेचं काम. गेल्या 5-7 वर्षांपासून भाषा तज्ज्ञाऐवजी सरकारने मराठीत सुटूर काम करणाऱ्या एका उथळ मराठी अधिकाऱ्याकडे सध्या ही संस्था सोपवली आहे. विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ बंद करण्यात आली आहे. एकूण काय तर आनंदी.
आज यशवंतरावांच्या मांडणीत व रचनेत बदल करण्याचा, त्यापैकी साहित्य संस्कृती मंडळासारख्या संस्थांची स्वायत्तता काढण्याच्या प्रयत्नात सरकार व सरकारमधील लोक आहेत अशा बातम्या कानावर येत आहेत. याच कारणासाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्याही बातम्या आल्या आहेत. जर खरोखर हे खरे असेल तर सरकारने हे थांबवले पाहिजे. हा बदल कोणालाही रुचण्यासारखा व पटण्यासारखा नाही. यशवंतरावांच्या रचनेत सुधारणा करण्याचा हा प्रयत्न नाही, तर त्यांचे नाव पुसून टाकण्याचा हा डाव आहे असे लोक बोलू लागले आहेत. लेखक, विचारवंत लोक यांना हा बदल मान्य होईल असे वाटत नाही. हे शासनानं लक्षात घेतले पाहिजे. सध्या साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, भाषा सल्लागार समिती चांगले काम करीत असून पूर्वीच्या लोकांपेक्षा म्हणजे मधल्या काळातल्या लोकांपेक्षा सध्याचे अध्यक्ष हे अधिक सक्षम असून त्यांचा वकूलही खूप मोठा आहे. सचिव पातळीवर लक्ष घालून श्री मोऱ्यांना देशमुखांसारखेच सन्मानाने परत आणणे आवश्यक आहे. सगळीकडेच जसे काही चांगले लोक असतात तसे काही खोड्या करणारेही असतात. काहींना चांगले चाललेले पाहवत नसते, हे सार्वत्रिक चित्र आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयातही असे काही जाळीतले शुक्राचार्य असू शकतात, हे समजून घेता येते. सरकारमधील एका शुक्राचार्याचा, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात अध्यक्ष म्हणून मला नाशिक व उदगीर येथे झालेल्या साहित्य संमेलनांच्या निमित्तानं अतिशय वाईट अनुभव आलेला आहे. त्यांनी संमेलन अनुदानासाठी मला व साहित्य संस्कृती मंडळाच्या स्त्री सचिवाला कसा त्रास दिला होता हे मी सांगू शकतो. या दोन्ही संमेलनाच्या अनुदानासाठी पुरेसा पत्रव्यवहार केल्यानंतर कंटाळून जाऊन संमेलनाला अनुदान द्यायचे असेल तर द्या, नाही तर देऊ नका अशी टोकाची भूमिका मला घ्यावी लागली होती. आणि संमेलनाच्या अनुदानाचे प्रकरण माझ्यापुरते मी संपवले होते. मी संपवले तरी ती संमेलने ज्या मंत्र्यांना घ्यायची होती त्यांनी म्हणजे नाशिकचे श्री छगन भुजबळ व उदगीरचे श्री संजय बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्याशी कानगोष्टी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने दोन्ही संमेलनांना अवघ्या काही तासात माझा 2 महिन्याचा पत्रावर गेला. फक्त अवघ्या काही तासात अनुदान देण्याची कार्यवाही पूर्ण केली होती. मला इथं प्रश्न पडतो की आधी हेतुता घेतलेले आक्षेप व दाखवलेली तथाकथित कारणे नंतर हे अनुदान अदा करताना कुठं गेली, अशा प्रकारचा प्रश्न मला प्रशासनाला विचारावासा वाटतो. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, कारण आम्ही फक्त अनुदानच मागता त्या संस्था असं लोकांना वाटू नये म्हणून हाच प्रश्न संमेलन आयोजित करणाऱ्यांना आणि महामंडळाला विचारलं पाहिजे. नंतर विचारा ना मला तुम्ही, मी सांगतो ना. मला तुम्हाला वेळ आहे ना, विचारा नंतर. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने किंवा बिगर सरकारी साहित्य संस्थांनी संमेलनासाठी सरकारकडे, मुद्दाम ऐका, सरकारकडे कधीच अनुदान मागितले नव्हते. सरकारची झालेली अडचण दूर करण्यासाठी सरकारकडून ते संमेलनाला दिले जाऊ लागले. नीट ऐका, दिले जाऊ लागले. त्याचे मूळ 1958 मध्ये मुंबईला शिवाजी पार्कवर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आहे. त्याचे स्वागताध्यक्ष श्री मनोहर जोशी होते. तेव्हा ते संमेलनाच्या आदल्या दिवसापर्यंत मुख्यमंत्री होते. त्यांना संमेलनासाठी निधी जमा करायचा होता. त्यांनी संमेलनाला सरकारी अनुदान देण्याचा हा शॉर्टकट शोधला. त्या वर्षीच्या महाराष्ट्र सरकारच्या अंदाजपत्रकात साहित्य संमेलनाच्या अनुदानाची तरतूद करून त्यांनी पहिल्यांदा सरकारकडून साहित्य संमेलनासाठी हा निधी मिळवला. 98 मिळवला. अंदाजपत्रकात एकदा तरतूद आल्यामुळे सचिवाने पुढील वर्षी ती तरतूद काढून टाकण्याऐवजी फारसे डोके न चालवता तशीच चालू ठेवली. पुढे ती कायम झाली. त्यामुळे आगामी संमेलनाला निधी मिळवण्यासाठी फारसे कष्ट न करता तो सरकारकडून अशा रीतीनं विनासायास मिळू लागला. याच्यात संस्थांचा काही दोष नाही, मिळू लागला. तुमच्या पातळीवर अडचणी निर्माण झाल्या, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आम्हाला मध्ये घेतलं, मिळू लागला. पुढे सरकार त्यात वाढ करत गेले. पण सरकारमधील अधिकाऱ्यांना वाटू लागले की आपण साहित्य महामंडळ उपकारच करीत आहोत. त्यांनी वांज खुसपट काढायला सुरुवात केली.
साहित्य महामंडळाला त्रास देऊ लागले. याचा अनुभव 2 साहित्य संमेलनांना दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या वेळी मी घेतला, हे आधी सांगितलंच आहे. इथे एक गोष्ट मुद्दाम स्पष्ट केली पाहिजे की साहित्य संमेलनाचे अनुदान साहित्य महामंडळाला नसते, ते संमेलन घेणाऱ्या स्वागत मंडळाला असते. ते त्यांना थेट द्या असे सरकारला व साहित्य संस्कृती मंडळाला साहित्य महामंडळाने कळवूनही लेखी कळवूनही मी स्वतःच कळवलं होतं अध्यक्ष असताना. त्यांनी सरकारच्या सोयीसाठी साहित्य महामंडळाचे अनुदान न स्वीकारण्याची भूमिका असताना सरकारने ते साहित्य संस्कृती मंडळामार्फत घेण्याची महामंडळाला एका परीनं सक्ती केली. पुढे सरकारचे काही अधिकारी साहित्य महामंडळाच्या निरुपद्रवी लोकांना त्रास देऊ लागले. सरकारच्या अशा वागण्यातून सरकारमध्ये आणि बिगर सरकारी साहित्य संस्थांमध्ये सौहार्दाचे परस्पर पूरक असं वातावरण कसं निर्माण होईल? अलीकडे 4 वर्षांपासून सरकारने वार्षिक अनुदानाच्या बाबतीत दाता व भिकारी यांच्यात असतो तसा खेळ सुरू केला आहे. मुंडे साहेबांसमोर येत आहे ती चांगली गोष्ट आहे. हा खेळ सरकारातील अधिकारी खेळतात असा आमचा कयास आहे. हा खेळ हे अधिकारी ज्या सरकार पुरस्कृत स्वायत्त संस्थेमार्फत हे अनुदान दिले जाते त्या संस्थेशी म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाशी आधी खेळते असे माझे निरीक्षण आहे. कारण तोच खेळ नाईलाजाने सरकारकडून निधी न प्राप्त झाल्यामुळे साहित्य संस्कृती मंडळ साहित्य संस्थांची म्हणजे आमच्याशी खेळते. तो असा पुढे सरकतो खेळते. निधीच्या अनुपलब्धतेमुळे मंडळाला तो खेळ खेळावा लागतो असा माझा अंदाज आहे. कारण साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदानासंबंधीचे पत्र पुरेसे बोलके असते, कारण सरकारची पत्र त्याच्या प्रती त्याला जोडलेले असतात, पुरेसे बोलके असते. भीक द्यावी त्या पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून हे अनुदान सध्या दिले जाते. यंदा तर एकदा फक्त 34 रुपयांचाच तुकडा अनुदान म्हणून आलेला आहे. 34 रुपयाचं अनुदान म्हणून पाहून आलो ते आलेलं आहे. शिवाय तातडीनं हे 34 रुपयांचे अनुदान खर्च केल्याचा विनियोग दाखलाही मागितला. इतक्या कमी रकमेचा विनियोग दाखला कसा द्यायचा असा प्रश्न आम्हाला पडला. इतक्या कमी रकमेचा अनुदान दाखला कसा द्यायचा असे फोनवर विचारल्यावर ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आम्हाला सरकारला द्यावा लागतो अशी साहित्य संस्कृती मंडळातील कर्मचाऱ्याने त्याची मजबुरी सांगितली. सरकारला आणि साहित्य संस्कृती मंडळाला आदेश काढण्यासाठी लागणाऱ्या कागदांना व शाहीलाही त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागला. शाहीला कागदांना जेवढा लागेल त्याच्यापेक्षा कमी पैसे, इतके हे अनुदान कमी असते. सरकारच्या वतीने पाठवलेल्या अनुदानाचे पत्र पाहून मला लाज वाटली व तर साहित्य संस्कृतीच्या मंडळाच्या वतीने आदेश काढणाऱ्या सचिवाची किवई आली. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या अशा एक तऱ्हा उद्योग करणार हे आणि खापर मात्र फोडणार साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांवर, सचिवांवर आणि बिगर सरकारी साहित्य संस्थांवर. हे मात्र करून सरून राहणार नामानिराळे आणि बोल लावणार साहित्य संस्कृती मंडळाला आणि बिगर साहित्य संस्थांना. आम्हीही भांडण करणार. आम्ही भांडतो, आम्ही सरकारशी भांडतच नाही, आमचा थेट संबंध त्यांच्याशी. आम्ही साहित्य संस्कृती मंडळाचीच भांडतो. मग आम्ही भांडण करणार ते साहित्य संस्कृती मंडळाचे. असा हा सारा प्रकार आहे. हा आमच्यातील आंतरसंबंधाचा एक नमुना तुमच्या ज्ञानात व माहितीत भर घालावा म्हणून सांगत आहे. किंवा तुम्हाला माहीत व्हावं. अरे सरकारजवळ पैसे नसतील तर देऊ नका अनुदान. आम्ही मागितलेलंच नाही आहे तुम्हाला, कधीच नाही. बंद करा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त अनुदानाच्या नावाखाली भिकेचे तुकडे फेकून आमच्या संस्थांचा व आमचा छळ व अपमान करू नका, एवढीच आमची सरकारच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून माफक अपेक्षा असते. मध्ये एखादा अर्धा मिनिट जातो, त्याच्याबद्दल क्षमा. महाराष्ट्रातील मराठी समाज आणि बिगर सरकारी साहित्य संस्था निर्माण करताना शासनाला कधीच गृहीत धरले नव्हते. समाजाने आपल्या आनंदासाठी आपल्या उद्दिष्टासाठी मराठी भाषेच्या विकासासाठी ह्या संस्था निर्माण केल्या, आपल्या बळावर चालवल्या. आपापल्या शक्तीनुसार संस्था जितक्या उभ्या करता येतील तितक्या केल्या आणि दीर्घकाळ 50-50, 75-75 वर्षे समाजाच्या व कार्यकर्त्यांच्या बळावर यशस्वीपणे चालवल्या, कामही केले.
या अनुदानासाठी सरकारसमोर कधीच हात पसरले नाही. मराठी भाषेच्या कामात सरकारने मागितली तर कसूर न करता त्या कामासाठी आपल्या कामाचाच एक भाग समजून कधीच हात आखडता न घेता सरकारला सहकार्य केले. संस्थांमार्फत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांनाही म्हणजे इतर ज्या संस्था आहेत त्यांनाही अनुदान मागण्याचा कधीही विचार केला नाही. संस्थांचे भाषेविषयीचे काम व संमेलनांची फलश्रुती कळत न कळत सरकारपर्यंत पोचली. सरकारने इच्छा प्रदर्शित केलेले मराठी लेखन नियमांचे काम चारही संस्थांनी एकत्र येऊन व वर्षे सव्वा वर्षे राबून कोणत्याही मोबदल्याविना स्वतःच्या पदराला खार लावून करून दिले. सरकारमधील तेव्हाचे मुख्यमंत्री श्री शरद पवार उदार समंजस व व्यापक समाजहिताचा व्यापार करणारे असल्यामुळे संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांनी स्वतःहून 1989 पासून या संस्थांना वार्षिक अनुदान सुरू केले. 2005 आणि 17 नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात वाढ करून दिली. अशी वाढ करून देण्यासाठी निदान मराठवाडा साहित्य परिषदेने तरी सरकारकडे कधीच मागणी केली नव्हती. सरकारकडून अनुदान वाढीसंबंधी विचारणा झाल्यावर लेखी विचारल्यावर की तुम्हाला किती वाढवून पाहिजे आहे पत्र त्यांच्याकडे हे आमच्याकडे झाल्यावर आमच्या संस्थांसाठी वाढ करू नका, आमच्या अनुदानात वाढ करण्याऐवजी महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांना मदत करा अशी लेखी सूचना साहित्य संस्कृती मंडळामार्फत सरकारला मराठवाडा साहित्य परिषदेने केली होती. मराठी भाषा मंत्रालयाने त्याची प्रत पाठवली होती. जिज्ञासूंनी मराठवाडा साहित्य परिषदेची पत्रे शोधून मुद्दाम नजरे घालून घालावीत. असो, पण तरीही सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला. विलासराव देशमुखांच्या सरकारने तर आमच्या संस्थेच्या सूचनेचा आदर करून महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्थांनाही भरीव मदत दिली होती. त्यांनी अटी घालण्याचा दिली होती. ही वाढ करून दिल्यावर सरकारमधील किंवा सरकार पुरस्कृत दलालांची पोटदुखी सुरू झाली. त्यांनी अटी घालण्याचा फंडा राबवला. त्यावेळी अटी घालणार असाल तर तुमचे अनुदान नको अशी रोखठोक भूमिका मराठवाडा साहित्य परिषदेने साहित्य महामंडळाने, मी अध्यक्ष होतो म्हणून मीच घेतलेली होती. ती महामंडळाने व आणखी काही संस्थांनी घेतली आणि या दलालांच्या कोळसापणाला रोखले. पण त्यांची खुमखुमी थांबली नाही. यात साहित्य महामंडळाबरोबर असलेल्या व सरकारी अनुदान घेणाऱ्या एका संस्थेचा महामंडळाबरोबर नसलेल्या व सरकारी अनुदान घेणाऱ्या एका संस्थेचा संस्थापक अध्यक्ष होता. सरकारी संस्थेचा तो अध्यक्ष होता. बिनसरकारी संस्थेचा पण तो अध्यक्ष होता. त्याने सरकारमधील काही जणांचे, त्यात मंत्री व सचिवही आले, कान भरले आणि साहित्य संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था या दोन्ही संस्थांचे उद्देश वेगवेगळे असतानाही, घटना वेगवेगळ्या असतानाही त्यांना एकत्र करून दोन्ही संस्था एका नावाखाली आणण्याचा घाट घातला. सरकारी पातळीवर सर्व अनुकूल तयारी झाली, पण बातमी फुटली आणि स्फोट झाला. त्या एकत्रित केलेल्या संस्थांचे अध्यक्ष त्याला व्हायचे होते, ज्याला ते केलं होते हे नंतर कळले. साहित्य महामंडळासगत बिगर साहित्य संस्थांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व्यापक हित लक्षात घेऊन सरकारच्या या योजनेला कडाडून विरोध केला. सरकारने बिगर साहित्य संस्था, महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार यांच्या मतांचा सर्वांगीण विचार करून आदर केला. दोन संस्थांच्या एकत्रीकरणाची आखलेली योजना थांबवली. परस्परात विश्वास निर्माण केला. सरकार नेहमीच हाडेलप्पी नसते. हाडेलप्पी असतात ते मधले दलाल. या दलालांच्या दलालीवर सरकारने लक्ष ठेवले तर निर्माण होऊन पाहणारा अनर्थ टळू शकतो. आताचे साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, भाषा सल्लागार समिती यांची स्वायत्तता काढून घेण्याचे घाटत आहे असे कळले. ते दुर्दैवी असून त्यात एकाधिकारशाहीचा व सरकारी अधिकाऱ्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा धोका आहे. हे धोरण मराठी भाषेच्या दृष्टीने अहितकारक असून भाषेच्या विकास कामाला खीळ घालणारे आहे. त्यात व्यक्तिशः माझा मराठवाडा साहित्य परिषद या माझ्या संस्थेचा तीव्र विरोध आहे. अशाने दुय्यम तिय्यम दर्जाचे पायचाटू लोक सरकारभोवती जमा होतील. अव्वल दर्जाचे लेखक, कवी, अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते सरकारपासून 4 हात दूर राहतील. हे महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या हिताचे नाही. सरकारच्या अशा धोरणामुळे पूर्वी इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार, ज्येष्ठ लेखक प्राध्यापक रंगनाथ पठारे
यांनी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष म्हणून, तर ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून काम करण्यासाठी सरकारने दिलेल्या प्रस्तावांना स्पष्ट नकार दिला होता. हे लक्षात घ्या, दिला होता. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी सरकार अध्यक्षाच्या वेळेची दखल घेत नाही, अध्यक्षाशी उचित वागत नाही, 5 मिनिटंही वेळ देत नाही बोलायला, म्हणून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरकारची शोभा झाली होती. हे तिन्ही चारी लोक केवळ ज्येष्ठच नाहीत, तर त्यांच्या क्षेत्रात अव्वल आहेत. मी ज्या 4चा उल्लेख केला, हे त्यांच्या क्षेत्रामध्ये आज अव्वल आहेत. असे लोक आहेत. उगीच कोणीतरी आला आणि लगेच दिलं, कोणीतरी असतं तर त्याने दिलाच नसता, नकार दिलाच नसता. ते महत्त्वाचे होते म्हणूनच त्याने नकार दिला. उघडच गोष्ट आहे ती. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आताही साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सरकारच्या स्वायत्त संस्थांच्या सरकारीकरणाला विरोध म्हणून राजीनामा दिल्याची बातमी आहे. हे खरे असेल तर ते सरकारसाठी लाजिरवाणे आहे. जयसिंगराव पवार, रंगनाथ पठारे लाजिरवाणे आहे. जयसिंगराव पवार, रंगनाथ पठारे, अनुराधा पाटील, सदानंद मोरे हे सर्व लेखक, कवी, अभ्यासक, कवी नरेंद्र पंडिताच्या कवी कुळातले आहे. ना राजे हो 12व्या-13व्या शतकामध्ये रामदेवराय यादवांना त्यांनी सांगितलं होतं, नाही माझ्या कविकुळाला बट्टा लागेल. हे असे सगळे लोक आहेत. त्यांच्या कविकुळातले हे लोक आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं तर काही कोणाचं म्हणणं नाही. कविकुळातले आत्मसन्मान जपणारे आहेत. या सर्वांचा महाराष्ट्राला व बिगर सरकारी साहित्य संस्थांना अभिमान वाटतो. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि सरकार पुरस्कृत संस्थांची स्वायत्तता कायम राखली पाहिजे. संस्था जर सरकारच्या हातात गेल्या तर अनर्थ होईल. लोकप्रतिनिधींची कृपा असलेले दुय्यम दर्जाचे लेखक कम कार्यकर्ते लाभार्थी ठरतील. अव्वल दर्जाचे लेखक कलावंत वंचित राहतील. हा धोका वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे. ही धोक्याची घंटा मला द्यावीशी वाटते. महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत मराठी भाषकांची रचना त्रिखंडात्मक होती. बृहन महाराष्ट्र हा आणखी एक वेगळा खंड म्हणजे 4था खंड. इथे खंड म्हणजे तुकडा असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या चौखंडात लिहिली जाणारी मराठी भाषा एकसारखी नव्हती. विदर्भातली लिहिली जाणारी मराठी आणि पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात लिहिली जाणारी मराठी भाषा यात तफावत होती, स्वैरपणा होता. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लेखन नियम विदर्भात लिहिल्या जाणाऱ्या लेखन नियमांपेक्षा वेगळे होते. पश्चिम महाराष्ट्रात अगदी बेळगाव धारवाडपर्यंत लिहिल्या जाणाऱ्या मराठी भाषेचे लेखन नियम पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने तयार केलेले होते. त्यावर ब्राह्मणी व त्यातही कोकणी प्रभाव होता. त्यामागे ब्राह्मण वर्गातील अभ्यासक होते. तर विदर्भात लिहिल्या जाणाऱ्या मराठीचे लेखन नियम हे विदर्भ साहित्य संघानं तयार केलेले होते. ते काही बाबतीत त्यापेक्षा वेगळे होते. त्यामागे डॉक्टर व्ही कोलत्यांसारखा बहुजनातून पुढे आलेला व संस्कृतपेक्षा मराठी भाषेची प्रकृती कशी वेगळी आहे हे मांडणारा अभ्यासक होता. मुंबईतील लेखन नियम मुंबई विद्यापीठाने वापरात आणलेल्या मराठीनुसार अलिखित स्वरूपात होते. यावनी सत्तेमुळे मराठी लेखनापासून असं बोलता आलं नसतं म्हणून ते लिहून आलं. महत्वाचं राहिलेलं, मला थोडा वेळ द्या, माझं वय पण लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत मराठी भाषकांची रचना त्रिखंडात्मक होती. इथे खंड म्हणजे तुकडा असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या चौखंडात लिहिली जाणारी मराठी भाषा एकसारखी नव्हती. विदर्भात लिहिली जाणारी मराठी भाषा तयार केली होती, पुढे घेतला. मुंबईतील लेखन नियम मुंबई विद्यापीठाने वापरात आणलेल्या मराठीनुसार अलिखित स्वरूपात होते. यावनी सत्तेमुळे मराठी लेखनापासून तुटत गेलेला मराठवाडा नियमांची फारशी पर्वा न करता ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांचे नाव घेत आपले लेखन आपल्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या दामटत होता. त्यावर उर्दूचा प्रभाव होता. अशा 4 ठिकाणच्या 4 तरा होत्या. यात एकसंधता आणणे गरजेचे होते. पहिले मुख्यमंत्री यशवंतरावांनी हे हेरले आणि पहिल्यांदा शासकीय पातळीवर हा प्रश्न हातात घेतला. शासनाशी संबंध म्हणून मला सांगू द्या.
स्वतःहून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक दत्तवामन पोद्दार यांना यशवंतराव भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. 4 विभागातल्या 4 संस्थांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्व मराठी भाषकांसाठी एकच लेखन नियम तयार करावे अशी आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली. आपण असे नियम तयार करून शासनाला द्यावे, शासन ते स्वीकारील आणि शिक्षणासह सर्व क्षेत्रात ते लागू करील असे त्यांनी पोद्दारांना आश्वासन दिले. त्यातून दत्तवामन पोद्दारांच्या नेतृत्वाखाली 4ही संस्था एकत्र येऊन त्यांनी 3 ऑक्टोबर 61 मध्ये साहित्य महामंडळ नावाचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केले आणि तज्ज्ञांसह अनेक बैठका घेऊन संपूर्ण मराठी समाजासाठी 62 मध्ये मराठीचे प्रमाण लेखन नियम, त्याला शुद्ध लेखन असा शब्द वापरला जातो, त्याच्यावर आक्षेप सध्या घेतला जातो की तुम्ही बोलता ती शुद्ध आणि आम्ही बोलतो ती अशुद्ध कशी, असा प्रश्न विचारला जातो म्हणून प्रमाण लेखन असं मी इथं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र सरकारला शिफारशीसह दिले, ते स्वीकारले, तात्काळ स्वीकारले आणि शिक्षणासह सर्व व्यवहारासाठी लागू केले. इथे यावेळी पहिल्यांदा सरकारमध्ये आणि बिगर शासकीय साहित्य संस्थांमध्ये एक नाते निर्माण झाले, आंतरसंबंध स्थापित झाला. एका अर्थाने न मागता महाराष्ट्र सरकारने या बिगर शासकीय संस्थांच्या भाषाविषयक व साहित्यविषयक कामाला अधिकृतपणे मान्यता दिली व मराठी साहित्य महामंडळ किंवा आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्याच्या घटक असलेल्या 4 संस्था ह्या मराठीच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत मार्गदर्शक ठरल्या. आता त्या नाही आहेत ठरल्या. प्रमाण लेखनाचे हे नियम जरी शासनाने प्रस्तुत केलेले असले, शासनाने ते लागू करण्यात आलेले तर्फे ते लागू करण्यात आलेले असले तरी ते मराठी साहित्य महामंडळाचे लेखन नियम म्हणूनच मानले गेले, आजही मानले जातात. आज यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. तशा प्रकारचे प्रयत्न करून पाहिलेले. 10 वर्षापूर्वी माझ्या पुढाकारानंच एक प्रयत्न साहित्य महामंडळानं केलेला होता, त्यात एकमत झालं नाही आणि म्हणून ते झालं नाही. अजूनही साहित्य महामंडळाचे जे जुने नियम आहे तेच चालू आहेत. सोडून अलीकडे साहित्य महामंडळ व या 4 संस्था यांना विश्वासात न घेता न सांगता मराठी मंत्रालय परस्पर त्यांच्या सोयीच्या माणसांकडून असे काम करायला लागलेले आहे. याचा अर्थ सरकारला आता या संस्था नको आहेत, त्यांची मते आवश्यक वाटत नाही. मराठी मंत्रालयाला तशी गरज वाटत नसेल तर या संस्थाही आपणहून सरकारच्या कामामध्ये नाक खुपसणार नाहीत. यशवंतरावांनी मराठी भाषेच्या विकासासाठी स्थापन केलेल्या संस्थांपैकी लोकसाहित्य समिती भाषणात गुंडाळून ठेवण्यात आलेली होती. भाषा सल्लागार समिती अस्तित्वातच ठेवली नव्हती. यासाठी 7 ते 10 या काळात मी प्रदीर्घ पत्रव्यवहार सरकारशी केला. सचिव पातळीवर, मंत्री पातळीवर, मुख्यमंत्री पातळीवर. सचिवांना भेटलो, मंत्र्यांना भेटलो, त्यावेळेला उच्च शिक्षणाकडे ते होतं, आणि मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. त्याचा ना सचिवांनी दखल घेतली, ना मंत्र्यांनी दखल घेतली, ना मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असा प्रकार झाला. आणि ते आता जवळजवळ त्या संस्था काम करतात की नाही, त्यातलं मराठी भाषा समितीची नंतर काही दिवसापूर्वी अस्तित्वात आलेली आहे, 8-10 वर्षापूर्वी तिथं काम चालू आहे. पण मराठी लोकसाहित्य समिती, जी महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती, तिचं काय झालं याचा पत्ता नाही. मध्ये ती नेमली होती, पण संचालकानं म्हणजे उच्च शिक्षण संचालकानं जवळजवळ 10 वर्षे त्यांचं ऑफिस आधीच काढून घेतलेलं होतं. बाबरबाई असतानाच ते ऑफिसही दिलं नाही, जागाही दिली नाही, निधीही दिला नाही, त्या संस्था चिरल्या. कारण एका वेळेला मी त्या समितीचा सदस्य होतो म्हणून मला हे माहिती. एक प्रश्न मला मांडू द्या. मराठी विद्यापीठाचा तो फार महत्त्वाचा आहे. मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा असाच प्रश्न मराठी साहित्य महामंडळामार्फत मी 7 पासून मांडत आलेलो आहे. हा प्रश्न, ही मागणी फार जुनी आहे. 1902 मध्ये इंग्रजी सत्तेच्या काळात पहिल्यांदा विद्यापीठ पातळीवर मराठी शिक्षणाचा प्रश्न न्यायमूर्ती रानडे यांनी मांडला. अन्य धुरीणांनी हीच मागणी रेटायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी व निर्मितीनंतर दत्तवामन पोद्दारांनी नव्या लोकशाही व्यवस्थेतून आलेल्या महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी केली. नागपूरच्या व्ही कोलत्यांनी या मागणीचा सतत पाठपुरावा केला, पण सरकार बदले नाही. मराठी मुलखात जी विद्यापीठे स्थापन केली ती विद्यापीठे मराठी भाषेच्या विकासाची कामे करतील
अशी अपेक्षा सरकारी व्यक्त करत राहील. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून या अपेक्षेला सुरुवात झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळेस मराठवाडा विद्यापीठाचा जो कायदा करण्यात आलेला होता त्याच्या प्रिॲम्बलमध्ये म्हणजे प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं होतं की हे विद्यापीठ मराठी भाषेच्या विकासाचं काम करेल. त्यातली पहिली 20 वर्षे मराठी विद्यापीठामध्ये जो मराठी भाषा विभाग स्थापन झालेला होता त्या मराठी भाषा विभागानं उत्तम काम केलं. त्यानंतर मात्र कोणतंही काम त्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेच्या विकासाच्या तर सोडा, पण जे आहे ते शिल्लक ठेवण्याच्या सुद्धा दृष्टीनं कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं सरकारने येत घेणाऱ्या सरकारने हा प्रश्न जिरवलेला होता. 2008 ते 10च्या काळात साहित्य महामंडळाचा अध्यक्ष म्हणून हा प्रश्न मी साहित्य संमेलनातून स्वतंत्र पत्रे पाठवून मांडला आणि एक दिवस मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना 15 मिनटं त्यांनी माझ्याशी या प्रश्नावर चर्चा केली. मी आराखडासुद्धा त्याचा दिलेला होता की याच्यामध्ये नेमकं काय काय असेल, विद्यापीठामध्ये कोणता कोणता भाग असेल हे सगळं याचा एक आराखडा मी त्याला तयार करून दिलेला होता. त्यावेळेला त्याची दखल घेतली नाही. ती चर्चा झाली आणि चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की सरकार मराठी विद्यापीठ स्थापन करणार नाही, मात्र तुमची मागणी म्हणून, म्हणजे ही मागणी मी केलेली नव्हती, विद्यापीठाची मागणी आम्ही करत होतो, तुमची मागणी म्हणून 1-2 महिन्याच्या आत सरकार मराठी भाषेचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठी भाषा मंत्रालय स्थापन करील. आणि खरोखरच त्यांनी हे साधारण 30 मार्चला मी भेटलो होतो, 1 मेला त्यांनी त्याची घोषणा केली. एक साधारणपणे एका महिन्यामध्येच त्यांनी ती घोषणा केलेली होती. याची ही जी कथा आहे, मराठी मंत्रालय कोणी मागून मिळालेलं नाही आहे, ते मराठी विद्यापीठातून निर्माण झालेलं आहे. मराठी विद्यापीठाच्या मागणीतून निर्माण झालेलं हा मंत्रालयाचा हा विभाग आहे. ही गोष्ट कोणालाच माहीत नाही माझ्याशिवाय, कारण मीच तिथं होतो, मीच मागणी करतो, मीच बोलत होतो. आता ती सार्वत्रिक या निमित्तानं झालेली आहे. झालं काय, मराठी मंत्रालय स्थापन झालं. मराठी मंत्रालयाने कोणती कामं करायची, तर जी शिक्षण विभागाकडे होती, जी सांस्कृतिक विभागाकडे होती, ती जी कामं होती ती काढून मराठी मंत्रालयाला देण्यात आली. आणि 10 एक वर्ष तेवढीच कामं ते करत होतं. काही फारशी अशी वेगळी कामं त्यांनी केलेली, बजेटही फारसं नव्हतं, अंदाजपत्रकामध्ये रक्कमही फारशी त्या मंत्रालयाला दिली गेलेली नव्हती. आणि म्हणून हे अशा प्रकारचे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सरकारच्या वतीनं रखडवण्यात आलेले. सचिव पातळीवरचा एक अनुभव मला या ठिकाणी पाहिजे, तर नंतर थांबतो. सचिव पातळीवरचा हा जो अनुभव आहे हा अनुभव मला या ठिकाणी सांगितला पाहिजे. मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची की अलीकडे मराठी विद्यापीठ स्थापन होईल अशा प्रकारे किंवा झालं, तर हे करताना याची घोषणा करताना ते कुठं झालं स्थापन, विदर्भामध्ये झालं. प्रश्न असा आहे की मराठी भाषा जन्माला कुठं आली. पहिली 400 वर्षे मराठीतलं मुख्य अशा प्रकारचं लेखन कुठं झालं, मुख्य अशा प्रकारचे लेखक कवी कुठं आहेत, फक्त चक्रधर, माईंबट, ज्ञानेश्वर, नामदेव, महदंबा पहिली कवयित्री सुद्धा, जनाबाई सारखी बंडखोर कवयित्री सुद्धा ही तिथली. नंतरच्या काळामध्ये एकनाथ, मुक्तेश्वर आणि दासोपंत ही सगळी मंडळी, म्हणजे मराठीचा आद्य आगर निर्मितीचं, मराठी ग्रंथ निर्मितीचं आद्य आगर आहे. तिथं आम्ही मागणी केलेली होती, अंबाजोगाईला किंवा पैठणला, या 2 ठिकाणी हे संबंध काम झालेले आहे. आणि म्हणून इथं तुम्ही द्या हे विद्यापीठ, ते तिथं दिलं. मत्स्य विद्यापीठाची स्थापना याच्याप्रमाणे सांगतो. मत्स्य विद्यापीठाची स्थापना कुठं व्हायला पाहिजे, कोकणपट्टीत, कोकण किनाऱ्यावर कुठेही होऊ द्या. तुम्हाला रत्नागिरी नको असेल तर आणखी कुठेतरी करू द्या, पण तिथं व्हायला पाहिजे. ते नैसर्गिक आहे. मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठवाडा विभागामध्ये मराठी विद्यापीठाची निर्मिती होणं हे नैसर्गिक आहे, राजकीय नाही. कारण तो अधिकार आहे त्या प्रदेशाचा, त्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि मत्स्य विद्यापीठासाठी कोकणाचा तो अधिकार आहे नैसर्गिक, तर ते नागपूरला. आता संशोधन कसं होणार, त्याच्यासाठी संशोधन करायचं, अभ्यास करायचा, ते तिथं द्यायचं, म्हणजे हे अनैसर्गिक आहे. हे रोखण्याची, पण हे फडणवीस साहेबांना कोणी सांगायचं. प्रश्न असा आहे की हे फडणवीस साहेबांना कोणी सांगायचं.
कोणीही सांगू शकत नाही. हे सांगण्याची हिंमत ना दीपक केसरकरात, ना नारायण राणेत, ना संदीपान भुमऱ्यात, ना धनंजय मुंडे आहेत. कोणाजवळ नाही. त्यांचे प्रदेश आहे ना ते, म्हणून त्यांचे उल्लेख केले. त्यांच्यावर टीका नाही करायची मला, पण त्यांचे प्रदेश ही त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपल्या जनतेच्या, आपल्या प्रदेशाच्या नैसर्गिक हक्कांशी जणू काही यांचा संबंधच नाही. केसरकरांचा, राण्यांचा, धनंजय मुंडेंचा आणि त्या भुमऱ्यांचा काही संबंधच नाही. एक शब्दसुद्धा तुम्ही काढू शकत नसाल तर उपयोग काय तुमचा त्या प्रदेशाला, असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. मी तटस्थपणानं हे सगळं बोलतोय. एक मला तुम्ही नको म्हणता म्हणून मी आवरलं मी हां हो झालं. एक मला फक्त सचिव पातळीवरचा अनुभव सांगू द्या आणि मग मी थांबतो. थोडक्यातच सांगतो. हां सांग. तर सांगतो, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 झाली. अलीकडे कुठल्याही भाषेतलं आपलं राज्यघटनेला अधिकार दिलेला कुठलाही अधिकारी, कोणत्याही भाषिक तो असो, तो कोणत्याही प्रांतामध्ये त्याला जाता येतं, तिथं त्याला काम करता येतं. फक्त राज्यघटनेच्या कुठल्या तरी सूचित किंवा परिशिष्टात, मला माहीत नाही, साहेब सांगतील, सूचित किंवा परिशिष्टामध्ये याचे तरतुदी असा एक नियम आहे किंवा अलग असेल की दुसऱ्या प्रांतात तुम्हाला जायचं असेल तर त्या प्रांताची जी भाषा असेल ती 6 महिन्यात शिकून घेतली पाहिजे. आणि लोकांशी व्यवहार करताना त्यांच्या भाषेचा वापर त्यांच्याशी व्यवहार करताना केला पाहिजे. महाराष्ट्रात काय झालं? महाराष्ट्रामध्ये 60 निर्मिती झाली. 61 टिप्पणी सचिवानं सादर केली, सचिव मंडळानं सादर केली की आम्हाला 1 वर्षाची मुदत द्या. त्याच्यात फार चलाखी आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारची टिप्पणी आणि मुदत मागत असताना खर्च किती वाढेल हे पण द्यावं लागतं. आणि खर्च वाढ 0, काहीच लागणार नव्हतं, उघडच आहे. खर्च वाढ 0 मिळाली. यशवंतराव निघून गेले. जी गोष्ट यशवंतरावच्या हातून झालेली होती. आणि नंतर दरवर्षी ही टिप्पणी केली. दरवर्षी खर्च 0, दरवर्षी मुदत वाढ. 1995 हे झालं. तब्बल 35 वर्षे सचिवांनी, त्यात अमराठी सचिव जसे होते त्याचे मराठी सचिव सुद्धा होते, सचिवांनी 35 वर्षे मराठीची प्रतारणा केली, भाषेची प्रतारणा केली, व्यवहार होऊ दिला नाही. आणि मग जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मुदतवाढीसाठी त्यांच्यासमोर ही टिप्पणी केली. आणि ही टिप्पणी गेल्यानंतर शिवसेना तोंडापुरतं कावीना मराठी करत असल्यामुळं त्यांना असं वाटलं की जरा बघू तरी द्या काय प्रकरण आहे, म्हणून त्यांनी ती पूर्ण फाईलच मागवली. आणि पूर्ण फाईल मागवल्यानंतर हे सगळं प्रकरण त्यांच्या लक्षात आलं आणि मुदतवाढ त्यांनी नाकारली. 35 वर्षे मराठी भाषेला सचिवांनी दूर ठेवलेले, व्यवहारापासून दूर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे 95पर्यंत, काही हळूहळू सुरू होत गेलेला होता, पण 95पर्यंत मुख्य अशा प्रकारचा जो व्यवहार मराठीत होणं गरजेचं होतं तो झालेला नाही. आणि म्हणून त्यामुळं आपल्या शासकीय व्यवहाराचं लोकांशी जो संबंध यायला पाहिजे त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याला सचिव पातळीवरचे अधिकारी जबाबदार आहे असा माझा निष्कर्ष आहे. पुष्कळ गोष्टी आहे त्या सांगायच्या आहे, त्या लेखात आहे. तो लेख नंतर साहेबांकडे पाठवून द्या, म्हणजे मग बाकीचे मुद्देसुद्धा त्यांच्या लक्षात येतील. पुरस्कारासंबंधीचा एक आहे, आणखी एक आहे, ते मी आता माझा वेळ संपला असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, त्यांचं चूक नाही. पण पसरटच विषय मला दिला तर मी काय करू शकतो? मला मुळात तुम्ही पसरट विषय दिला, पसरट विषय दिल्यामुळं मला ते सगळं मानणं आलं. मला संधी दिली, काढून ठेवलं. संधी दिली संस्थेचं नाव घ्यायचं होतं मला, संधी दिली त्या आधार. आणि सेंटर फॉर पॉलिसी अँड गव्हर्नन्स या संस्थेच्या अध्यक्षाचं विशेषतः संग्राम गायकवाड यांनी मला आग्रहानं सांगितलं, कारण म्हणजे इथं शत्रुत्व विकत घ्यावं लागतं हे सगळं पाहिल्यानंतर, म्हणून मी नकार दिला होता की मला नको, भांडणच घ्यायचं काम आहे. तर म्हणून मी नकार दिला होता. पण ते म्हणाले नाही, तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि तुमच्या मित्रांनी, कोण मित्र होते मला माहिती, तुमचं नाव आम्हाला सुचवलेलं आहे. त्यामुळं
तयार झालो. 4 दिवस गेल्या फक्त मागच्या 4 दिवसामध्ये हे मी तयार केलं होतं. त्याच्या आधी मी एका कामात वेगळं होतो. तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे आभार. आपण जास्त वेळ लागला, आणखीही लागणार होता, पण तुम्हाला काढून घेण्यात आला त्याबद्दल ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. आणि मुंडे साहेबांचे मी तुम्हाला उद्देशून बोललेलो नाही की मला दुकान पण जबाबदारी मात्र तुमच्यावर आहे. आता पुढची जबाबदारी मात्र तुमच्यावर आहे. हे निस्तरण्याची एवढी त्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ठीक आहे.